नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। लवकरच संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत अशा लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा लाभ आहे तो वितरित होणार आहे आणि त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर महिन्यांचा लाभ आला नव्हता आणि ज्यांचा अर्ज पात्र झालेला आहे, ई-KYC दुरुस्ती झालेली आहे अशा लाडक्या बहिणींना मागील हप्ते देखील येत्या काही दिवसांमध्ये कोणत्याही वेळेला हा GR येऊ शकतो हप्ते वितरणाचा आणि त्याच्यानंतर लाभ वितरण होऊ शकतं। तर याच्यामध्ये हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, ई-KYCच्या दुरुस्ती यादीमध्ये आधार नंबर टाकल्यानंतर सदरचा आधार नंबर दुरुस्ती यादीमध्ये नाही आहे अशा प्रकारचा जर स्टेटस येत असेल तर आमचा अर्ज अपात्र का, तर अशा प्रकारचा प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेला आहे आणि अनेक ठिकाणी या संदर्भात माहिती देण्यात येत आहे। तर सगळ्यात प्रथम महत्त्वाची बाब म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC करतेवेळी ऑप्शन चुकीचे होते तर अशाच लाडक्या बहिणींसाठी ही ई-KYC सुरू झालेली आहे। त्यामुळे तुमची जर ई-KYC यापूर्वीच झालेली असेल लक्षात घ्या, तरी देखील तुमचा आधार नंबर जर टाकला तर तिथे तुम्हाला तुमचं नाव या दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही आहे अशा प्रकारचा ऑप्शन पाहायला मिळतो। आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींनी पोर्टलवरती अद्याप ई-KYC केले नाही आहे अशा लाडक्या बहिणींचा आधार नंबर टाकला तरी देखील हा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीत नाही आहे अशा प्रकारचा मेसेज येत आहे। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची बाब आहे, जर तुमची ई-KYC झालेली नसेल, अजिबात तुम्ही पोर्टलवरती नोंदणीच केली नसेल तर तुमचा लाभ आहे तो येणार नाही आहे। पण यापूर्वी तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचा लाभ आलेला आहे आणि लक्षात घ्या तुम्हाला सदरचं नाव दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही आहे असं पाहायला मिळत असेल तर तुमचा अर्ज पात्र आहे। पोर्टलवरती कोणत्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी करण्याची गरज नाही आहे। तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता येणार आहे आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ आला नव्हता, ज्यांचं नाव चुकलेलं होतं किंवा ज्यांची ई-KYC करते चुका झालेल्या होत्या तर त्यांना हा ऑप्शन उपलब्ध झालेला आहे। दोन पर्याय येतात, त्याच्यानंतर दोन्ही ठिकाणी नाही म्हणायचं आणि त्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा, त्यानंतर तुमची ई-KYC सक्सेसफुल झालेली आहे अशा प्रकारची माहिती तुम्हाला पाहायला मिळेल। तर अशा लाडक्या बहिणींचे अर्ज देखील पात्र होणार आहेत आणि त्यांना देखील चालू महिन्याचा जानेवारी महिन्याचा हप्ता आणि त्याचबरोबर मागील हप्ते मिळणार आहेत। त्यामुळे हा नंबर तुमच्या लक्षात घ्या ई-KYCच्या दुरुस्तीमध्ये नाही आहे तर याचा अर्थ तुम्हाला कळालेच असेल। ज्यांना लाभ आलेला आहे, ज्यांचे अर्ज पात्र आहेत त्यांना हा स्टेटस का येतोय, कारण का त्यांची नोंदणी यापूर्वीच झालेली आहे, व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि ज्या लाडक्या बहिणीने अद्याप लक्षात घ्या ई-KYCच केली नाही आहे त्यांना हा ऑप्शन येत आहे। त्यामुळे प्रॉपर अर्थ समजून घ्यायचा आहे, चुकीचे मेसेज असतील तर त्यांच्यापासून सावध राहायचं आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे। हप्ते वितरणाचा GR आहे तो आता कोणत्याही वेळी प्रसिद्ध होऊ शकतो आणि साधारणतः याच आठवड्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तारीख तर अजून घोषित झाली नाही आहे। ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत अशा लाडक्या बहिणींना चालू महिन्याचा आणि नोव्हेंबर डिसेंबर महिन्यांचा लाभ येणार आहे। तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। हप्ते वितरणाचा GR आणि घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।